दत्ता हसलगेकर हा माझा फार जुना मित्र. आम्ही एकाच वर्गात होतो, एकाच वेळी BA झालो. कॉलेजमधून बाहेर पडल्यावर आमच्या वाटा फुटल्या. मी लेखनाकडे वळलो. त्यानं वाव मिळेल असा पेशा पत्करला. आमचे दत्तोपंत रेव्हेन्यूत गेले. त्यानं आपलं खातं बरोबर शोधलं. त्यासाठी आवश्यक ते सगळे गुण त्याच्यात होतेच. तसा तो सर्व गुणसंपन्न होता. अधूनमधून भेटला म्हणजे त्यातल्या गोष्टी सांगायचा. त्याचे सगळे पराक्रम ऐकण्यासारखेच असायचे आणि तो सांगायचाही मोठ्या चावीनं. आपण पैसा कसा खातो, इस्टेट कशी केलीये, कोणाकोणाच्या नावावरती कशी दाखवली आहे, हे सगळं तो स्वतःच मला थोर तोंडानं सांगत असे. त्यात त्याला काही वाटतही नसे. रेव्हेन्यू खात्यात तो चांगलाच मुरला होता. धागेदोरे बरोबर हलवून क्लार्कचा तहसीलदार झाला होता. एक एफिशियंट ऑफिसर म्हणून खात्यात चांगलं नावही मिळवलं होतं. शासनाच्या सगळ्या योजना राबवण्यात त्याचा हात धरणारा दुसरा कोणी नव्हता. असा हा माझा मित्र रेव्हेन्यूत गेल्यानं हळूहळू दुरावला. एक एक तालुका पदाक्रांत करीत तो सगळा जिल्हा काबीज करण्यात दंग झाला. क्वचित होणाऱ्या भेटीही बंद झाल्या. अलीकडे तर बऱ्याच काळात त्याची भेटच झाली नव्हती. तो कुठं आहे आणि काय हेही मला माहीत नव्हतं. एकमेकाला आम्ही जवळजवळ विसरूनच गेलो होतो. इंदिराबाईंच्या आणीबाणीत मला त्याची काही वेळा आठवण झाली. काही संबंधितांच्याकडे मी त्याची विचारपूसही केली. फारसं काही कळलं नाही. मात्र तो जोरात आहे एवढं नक्की कळलं. पुढं आणीबाणी उठली. देशात नवराज्य आलं. हुकुमशाही जाऊन लोकशाही आली आणि रेव्हेन्यू खात्यातील माझा हा मित्र एक दिवस अचानक माझ्या घरी येऊन दत्त म्हणून उभा राहिला. मला प्रथम ओळखूच आला नाही. मी त्याच्याकडे बघतच राहिलो. तो हसून म्हणाला, "अरे काय ओळखही विसरलास काय?" आवाजावरून मी त्याला एकदम ओळखून म्हणालो, "दत्त्या, तू? अरे काय गलेलठ्ठ झालायस रे. बैस बैस, किती वर्षांनी भेटतोयस?" पाय वर घेऊन आरामशीर बसत तो म्हणाला, "अरे भेटायला सवड तर पाहिजे ना. एवढा कशात दंग होतास?" "शाब्बास," असं म्हणून तो बोलला. "अरे एवढी देशव्यापी आणीबाणी येऊन गेली याचा तुला पत्ताच नाही का?" मी म्हटलं, "आणीबाणीचा पत्ता नसायला काय झालं, पण तुझा पत्ता कट होता." "आता आणीबाणीत आमचा पत्ता काय विचारतोस? आम्ही रेव्हेन्यूतले लोक रात्रंदिवस झटत होतो बाबा. अंग खाजवायला सवड नव्हती." आणीबाणीतले त्याचे पराक्रम मला ऐकायचे होते. चहा वगैरे झाल्यावर मी त्याला म्हटलं, "काय सांग जरा आणीबाणीतल्या गोष्टी." "आणीबाणीत तू होतास कुठं?" "कागल तालुक्याचा तहसीलदार होतो." "मग काय काय केलंस तिथं? नसबंदी गाजवली का नाही?" "नसबंदी?" असं म्हणून तो बोलला. "सबंध जिल्ह्यात पहिला नंबर आमचा." "असं? म्हणजे बरीच सक्ती केलीस असशील." "तर काय, लोक राजी खुशीनं नसं कापून घेतात का?" मी विचारलं, "काय काय केलंस मग?" डाव्या हाताच्या तळव्यावर तंबाखू चोळत तो सांगू लागला, "सरकारनं टार्गेटच ठरवून दिलं होतं. प्रचार करून दमलो. एक दिवस कलेक्टर मला म्हणाला, 'काय दत्तोपंत, तुम्ही एवढे एफिशियंट ऑफिसर, तुमचं टार्गेट पुरं होऊ नये?' मी म्हटलं, 'माझं टार्गेट 15 दिवसात पुरं करतो.' हा माझ्या इभ्रतीचा प्रश्न आला. "मग काय केलंस?" यावर हसून जरा डोकं खाजवत तो म्हणाला, "बाजाराचा दिवस आला. बाजार चांगला भरू दिला. आजूबाजूच्या 8-10 खेड्यातले लोक बाजाराला आले होते. ऐन दुपारी 2 वाजता बाजाराची नाकेबंदीच केली. सगळ्या वाटा रोखून पोलीस उभे राहिले. म्हटलं आता कसं टार्गेट पुरं होत नाही ते बघतो. सगळे खाजगी ट्रक ताब्यात घेऊन ठेवले होते. माणसाला उचलायचं ते ट्रकात घालायचं. पळापळ सुरू झाली. पण पळणार कुठं? सगळ्या वाटा रोखलेल्या. पळून गेले तरी बरोबर पोलिसांच्या हातात सापडायचं. त्या दिवशी किती लोक पकडावेत? किती पकडले? 3151 लोक धरले." एक मोठा श्वास सोडून मी म्हणालो, "अरे बाप रे." "बाप रे काय?" असं म्हणून तो बोलला, "पुढं पंचायत आमची झाली." "ती कशी?" "एवढ्या लोकांची नसबंदी करायला डॉक्टर कमी पडले. मग गावोगाव जिपा सोडल्या. धर धरून डॉक्टरांनाही आणलं. पण आता दुसरी पंचायत झाली." मी विचारलं, "आता काय अडचण आली?" "अडचण?" असं विचारून तो आपल्या डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचं एक बोट ठेवून वस्तारायला धार लावल्यागत ते मागे पुढे करीत म्हणाला, "महाअडचण. एवढ्या लोकांना क्लीन करायला नाभी कोठून आणावेत हा प्रश्न पडला. असून असून गावात नाभी किती असणार?" "मग काय केलं?" तो म्हणाला, "नाभ्याविना अडू दिलं नाही. ठार सगळ्या गावातले रेझर गोळा केले. कार्यकर्त्यांना म्हटलं, आता ही समाजसेवा मानून तुम्हीच रेझर घ्या." "कार्यकर्ते? मग?" म्हटलं, "हे पक्षाचंच काम आहे. जेवढे मिळाले तेवढे नाभी आणि बाकीचे कार्यकर्ते यांना घेऊन हा प्रॉब्लेम सोडवला. कार्यकर्त्यांनी बऱ्याच लोकांचं रक्त काढलं." मी म्हटलं, "दत्तोपंत, तुम्ही अगदी लाल क्रांतीच केली की." "अगदी रक्तरंजित." दुपारी 3 पासून दुसऱ्या दिवसाच्या रात्रीपर्यंत काम चालू होतं. मी विचारलं, "ही एवढी ऑपरेशनं केली कुठं?" "एक हायस्कूल आणि एक कन्याशाळा या दोन्ही इमारती ताब्यात घेतल्या होत्या." जरा गंभीर स्वरानं मी म्हणालो, "ही अशी सक्ती करताना तुझ्या मनाला काही वाटलं नाही?" "मनाला वाटून काय करणार?
माझी नोकरी गेली असती बाबा. टार्गेट दिलं होतं. मग झालं टार्गेट पुरं? असं मलाच विचारून तो अभिमानानं म्हणाला, एकाच दिवसात टार्गेट ओलांडून पुढे गेलो. आता जिल्ह्यात नंबर आणायच्या मार्गा लागलो. पण बाजार भरेनासे झाले. बाजार बंद झाल्यावर आमची पुन्हा पंचायत झाली. मग काय केलं? तो हसून म्हणाला, यावर असा मार्ग काढला. आधी आमदार विमदार अशा लोकांचं भाषण ठेवायचं. गावात भाषणांची दवंडी द्यायची. लोक भाषणाला आले की पोलिसांचा गुपचूप ननाडा घालायचा. पुढाऱ्याचं भाषण संपून वंदे मातरम झालं की लगेच धरापकड सुरू करायची. उचल की टाक ट्रकात. वंदे मातरम झाल्यावर भारत माता की जय म्हणायला सुद्धा आम्ही सवड देत नव्हती. पण ही ट्रिक कळल्यावर पुढाऱ्यांच्या सभा होईनात. सभा ठेवल्या तर लोक येईनात. पुन्हा प्रॉब्लेम आला. मी विचारलं, मग हा प्रॉब्लेम कसा सोडवला? त्याचं असं केलं असं म्हणून तो सांगू लागला, एक सिनेमाची टुरिंग कंपनी गाठली. या टुरिंग सिनेमावाल्यांना आधी पुढे पाठवायचं. चांगलं तमाशाचं पिक्चर लावायला सांगायचं. पिक्चर बघायला लोक आले आणि तंबू गच्च भरला की पोलिसांनी वेढा द्यायचा. फार फार तर इंटरव्हल तेवढी होऊ द्यायची. मग पुढचा सिनेमा दुसऱ्या तंबूत. हे ऐकून मी म्हणालो, अरे या आणीबाणीत तुम्ही काय काय केलंय हे? त्याला वाटलं मी हा त्याचा गौरवच करतोय. चेव यावा तसा तो बोलू लागला, अरे काय सांगू तुला. एकाला असं धरून आणलं तर गावातला एक सुशिक्षित तावातावानं लोकशाहीची भाषा करत माझ्याकडे आला आणि मला ज्ञान शिकवायला लागला. मी हवालदाराला नुसतं खुणावलं. त्याबरोबर 2 पोलिसांनी त्याची उचलबांगडी केली आणि एवढं बोलून तो हसतच राहिला. मी विचारलं, काय केलं तर काय त्याचं? तो म्हणाला, मी खुणेनं हॉलमध्ये न्या असं सुचवलं होतं. त्याला एका हॉलमध्ये नेऊन सोडलं. नुसतं सोडलं तर त्याला वेढं लागण्याची पाळी आली. लागला ओरडायला, मला बाहेर घ्या, दार उघडा असं. कोणत्या हॉलमध्ये त्याला सोडलं सांगू? कोणत्या? बारीक आवाजात तो हळूच बोलला, ऑपरेशनसाठी तयार केलेले लोक सगळे एका हॉलमध्ये कोंडून ठेवले होते. भादरून क्लीन केलेले आणि अंगावर कसला कपडा नसलेले. सगळे नागवे हो. अशा 50-60 नागव्यांमध्ये नेऊन त्याला दिलं ढकलून आणि दार केलं बंद. जे लागलं ओरडायला. म्हटलं, ओरड, भाषण लोकशाहीवर. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. म्हटलं, अरे हा काय जुलूम. हा काहीच नाही. म्हणून तो पराक्रम सांगू लागला. अरे एकदा असं झालं, बरोबर पोलिसांच्या त्या जाळीच्या गाड्या घेऊन एका गावावर धाड घालायलाच निघालो होतो. मध्येच वाटेत साधूंचा एक तांडा लागला. 50 एक साधू कुठल्या तरी तीर्थयात्रेला निघाले होते. सगळ्यांच्या अंगावर भगव्या कफन्या आणि प्रत्येकाच्या हातात त्रिशूळ. सैनिकांची तुकडी निघावी तसे अगदी तालबद्ध पावलं टाकीत ठेक्यावर चालले होते, तोंडानं अलख निरंजन म्हणत. साधूंच्या या ताफ्याला बघून मी म्हटलं, गाड्या थांबवा. कशाला जायचं पुढचं? यांनाच घेऊन जाऊ. लगेच पोलिसांनी वेढा घातला. ते गयावया करून म्हणाले, हम साधू है. मी म्हटलं, आम्हाला चालतात. त्या सगळ्यांच्या हातातले त्रिशूळ काढून घेऊन गाडीच्या टपावर टाकले आणि एकेकाला धरून कोंबला गाडीत. आरडाओरड करीत ते विचारू लागले, कुठं नेता? आम्ही म्हटलं, यात्रेलाच. काहींनी विचारलं, ये कोणसी यात्रा? मी म्हटलं, अभी दिखाता हूं, जरा ठरो. असं म्हणून तो हसत बोलला. त्या दिवशी एक जात त्या सगळ्या साधूंची नसबंदी केली. ते मला विचारू लागले, साहब आपने ये क्या किया? इसमें हमारा फायदा क्या? मी म्हटलं, तुम्हारा नहीं लेकिन हमारा फायदा है. अशा एक एक गोष्टी किती सांगू? मी म्हटलं, वा रे तहसीलदार. माझी चूक दुरुस्त करीत तो म्हणाला, मी तहसीलदार राहिलो नाही, असिस्टंट कलेक्टर झालोय. म्हणजे बढती मिळाली तर? आणीबाणीत कामच तसं केलंय. बाजाराची नाकेबंदी करण्याची कल्पना माझी. पुढाऱ्यांची भाषणं ठेवून लोक गोळा करायची कल्पना माझी. टुरिंग थिएटरची कल्पना माझी. अशा अनेक नव्या कल्पना मी काढल्या. शिक्षकांचे पगार रोखा आहे मीच सुचवलं होतं. फॅमिली प्लॅनिंगचा असा सपाटा मी लावला होता. सगळा तालुका हादरून सोडला. तुला सांगायची गोष्ट म्हणजे, असं म्हणून तो थांबला. मी विचारलं, काय? एक दिवस कलेक्टर साहेबच मला म्हणाले, अहो तुमच्या नसबंदीची संख्या वाढलीये. ती तुमच्या तालुक्याच्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे का हे तपासून बघा. सांगायची गोष्ट म्हणजे, जेव्हा आम्ही तपासून बघितलं तेव्हा आम्ही आमच्या तालुक्याच्या लोकसंख्येचा आकडा ओलांडला होता. मी म्हटलं, ऐकावं ते नवलच आहे. त्याला पुन्हा चेव आला. तो म्हणाला, अशा किती नवलाईच्या गोष्टी सांगू? हे नुसतं एका फॅमिली प्लॅनिंगचं सांगून झालं, तेही वरवरचं, खोलात जाऊन नव्हे. अरे ऐकावं ते नवलच आहे. काय काय सांगू? आणीबाणीची स्टोरी फार मोठी आहे बाबा. त्याला 7 दिवस असं रोज बसायला पाहिजे. मी माझे दोन्ही हात जोडून त्याला म्हणालो, धन्य ती आणीबाणी आणि धन्य तुम्ही अधिकारी. या माझ्या बोलण्यावर तो म्हणाला, अहो आम्हाला कशाला क्रेडिट देता? तर कोणाला देऊ? एक हात वर करून तो म्हणाला, अहो धन्य ती गाय आणि धन्य ते वासरू असं म्हणा. त्या गाय वासरानं सगळ्या धुमाकूळ घातला. आम्ही अधिकारी काय करणार? आम्ही वरच्या आदेशांचे धणी.